जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली असून ताडकळस जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे। या सर्कलमधून आबासाहेब पतंगे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक असलेल्या पतंगे यांना ऐनवेळी पक्षानं उमेदवारी दिली नाही, त्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। आपण आजपर्यंत केलेल्या विविध कामाच्या जोरावरच आपण मतदारांच्या समोर जात असून मतदार आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी लोकसमीक्षाशी बोलताना व्यक्त केला आहे। नमस्कार, सर्व जनतेंना माझा नमस्कार। मी आबासाहेब तुळशीराम पतंगे। मी ताडकळस येथून अनुसूचित जाती जमातीचा एसी साठी जागा सुटलेली आहे, तिथे ताडकळस सर्कल मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे। आणि मला बीजेपी मधून खरं तर मला माझी इच्छा होती की बीजेपी पक्षाने मला एबी फॉर्म द्यावा आणि मला उभं करावा अशी माझी इच्छा होती। परंतु काही कारण असतील किंवा काही हे असेल, मी बीजेपीला दोष वगैरे काही देत नाहीये, पण बीजेपी पक्ष हा खूप चांगलाच आहे ते आहेच आहे। पण माझी इच्छा होती बीजेपी मधून लढायची, परंतु मला न मिळाल्यामुळे मी थोडंसं अपक्ष मधून निवडणूक लढत आहे। अपक्ष फॉर्म टाकण्याचं काय कारण? हा, अपक्ष टाकण्याचं कारण एवढंच आहे की मला जनतेची सेवा करायची आहे आणि मला जनतेमधून खूप उत्स्फूर्त असा हे आहे, त्याच्यामधून प्रतिसाद आहे की लोकांचे म्हणणे आहे की साहेब तुम्ही उभं राहा, आबासाहेब पतंगे साहेब तुम्ही उभं राहा, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आमची सेवा करू शकता। आमच्या सर्कलचा विकास होईल। मी ताडकळसमध्ये आहे, तर ताडकळस आमच्या सर्कलचा पूर्ण विकास होईल आणि ज्या ठिकाणी आमच्या इथे शाळा वगैरे ज्या आहेत त्या नादुरुस्त आहेत, त्या शाळेचे काम चांगल्या पद्धती होईल। आमच्या इथे काही टॉयलेटच्या समस्या आहेत, त्या टॉयलेटच्या समस्या बरोबर टॉयलेट झालेले नाहीत, ते टॉयलेट दुरुस्त करण्यात येतील। पाण्याची समस्या असेल ती सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्हाला काम करता येतील। घरकुल संदर्भातील प्रश्न असतील, हा, घरकुल संबंध आहेत ते प्रश्न, घरकुलाचे प्रश्न आहेत आणि ते सुद्धा घरकुल ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांना आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि 100% त्यांना घर देण्याचा प्रयत्न करू, कारण मी काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी या सर्कल मधून उभा आहे। आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली, जनतेने आपल्यालाच का निवडून द्यावं? तर जनतेनं निवडून मला हे करण्याचं कारण एकच की मी जनतेची आतापर्यंत सेवा करत आलेलो आहे। मला वाटतं मी जवळजवळ 25 वर्षापासून या सेवेमध्ये आहे। मी जनसेवा करतो, हे जनसेवा करते करते मला यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। तर म्हणून माझी इच्छा आहे की चला मला आणखी या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची मला एक संधी मिळेल आणि या संधीचा नक्कीच मी फायदा घेईन आणि मी खरोखर या संधीचं सोनं करून दाखवेन। हा, आणि जे काम करायचे असतात, जे संविधान पद्धतीने, जर संविधानाने मला जर चान्स दिला तर संविधानाच्या पद्धतीनुसार मला जनतेची सेवा करण्याचं काम मिळेल, भाग्य मिळेल। आणि असं मला करता येणार नाही, कारण संविधानाच्या नियमाप्रमाणे मी जनतेचा सेवक असेल, त्या संविधान पदावर जाणं आवश्यक आहे आणि पदावर गेल्याच्या नंतरच मला जनतेचे कामं करता येतील। आणि म्हणून तर जनतेने मला सांगितलेलं आहे की बाबा आबासाहेब पतंगे तुम्ही या ताडकळस सर्कल मधून तुम्ही उभे राहा आणि तुम्हाला आम्ही निश्चित विजयी घोषित करू।